Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, class 2 students, today we will learn class 2 English and unit 2, the colorful handkerchief, lesson number 2.2. Okay? So, let's learn the colorful handkerchief. Handkerchief means काय? हे दिसतंय ना असं रुमाल आपण स्कूलमध्ये जाताना घेऊन जातो ना. ओके, पॉकेटमध्ये एक छोटासा रुमाल असतो रंगीबेरंगी, त्याला हँडकरचीफ म्हणतो आपण. बरोबर. सो डू यू नो गाईज दिस 7 कलर्स ऑफ रेनबो? डू यू नो गाईज दिस 7 कलर्स ऑफ रेनबो? रेनबोचे कलर माहिती आहे का तुम्हाला कोणकोणते असतात? हे पहा मी इथे दिलेले आहे 7 कलर्स. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायोलेट. ओके, दीज आर द 7 कलर्स ऑफ रेनबो. रेनबो पाहिलाय ना तुम्ही? हे असं दिसतो बरोबर. आकाशामध्ये मस्त रंगीबेरंगी कलर्स असतात. सो लिसन अँड रीड. इट वॉज अ ड्रिझली डे. कसा दिवस होता? ड्रिझली डे म्हणजे थोडा विमझिम पाऊस होता. असं जोरात नाही, एकदम असं विमझिम पाऊस होता. तुम्ही पाहिलंय ना केव्हा केव्हा काय होतं, असं थोडा पाऊस पडतो आणि सन पण असतो, सूर्य पण असतो. ओके, आणि त्यातच आपला थोडा पाऊस पण असतो. दी सन गॉट कॉट इन द रेन विदाउट अन अम्ब्रेला ऑर अन रेनकोट. मग तशा इन्व्हायरमेंटमध्ये रेनी सीझन होता, रिमझिम पाऊस पडत होता, तेव्हा सन पण होता. ओके, सो द सन गॉट कॉट इन द रेन. त्या पावसामध्ये सन काय झाला? ओला झाला. आणि सन जवळ अम्ब्रेला नव्हती, रेनकोट नव्हता. आपण ओले झाले पावसामध्ये तर काय होतं? आपल्याला खोकला लागतो, सर्दी होते. मग सेम काय झालं? सन सोबत पण सेम झालं. सून ही वॉज शिवरिंग विथ कोल्ड. सर्दी झाली. ही कफ्ड अँड स्नीज्ड. शिंका देऊ लागला, खोकला देऊ लागला सन. आणि त्यामुळे काय झालं? आता सनला खोकला आणि शिंका येऊ लागल्यामुळे काय झालं? कॉझिंग द थंडर अँड लाइटनिंग. म्हणजे काय? आकाशात थंड म्हणजे गडगडाट झाला आवाज, अँड लाइटनिंग म्हणजे विजा चमकायला लागले. हिज फेस टर्न्ड रेड. सनचा जो फेस आहे तो कसा झाला? कोणत्या कलरचा झाला? लाल कलरचा. मदर नेचर. आता आपल्याला जेव्हा सर्दी होते तेव्हा आपली आई आपल्याला काय करते? आपली काळजी घेते ना, औषधी देते. तसंच सेम मदर नेचर. ओके, जे नेचरची आई जेंटली टक द सन इन टू बेड. ओके, म्हणजे टक म्हणजे पांघरून नीट घालणे, आरामात झोपविणे. सनला आरामात झोपविलं. तुम्ही हे पाहू शकता या चित्रामध्ये. ओके, सिस्टर टेरा brewed a warm काढा with ginger, honey and tulsi for him. या चित्रामध्ये पहा तुम्ही, जी सिस्टर आहे म्हणजे सनची जी बहीण आहे तिने काय केलं? काढा बनवून दिला. ओके, त्यात जिंजर, हनी आणि तुलसी टाकून दिलं. धिस सूथ हिज एकिंग थ्रोट. त्यामुळे काय झालं? जे घसा दुखत होता सनचा, त्या घशाला आराम मिळाला. ओके, तो चांगलं वाटू लागलं त्या काढ्यामुळे. आफ्टर अ गुड रेस्ट द सन फेल्ट बेटर. थोडं सनने आराम केला त्यामुळे त्याच्यानंतर थोडं चांगलं वाटायला लागलं. सिस्टर टेरा हँडेड हिम अ कलरफुल हँडकरचीफ. जे सिस्टर होती टेरा नावाची, तिने काय केलं? सनला काय दिलं? हँडकरचीफ दिला, असा रुमाल दिला. ओके, सर्दी आणि शिंक आली की यूज करण्याकरता. आई पण देते ना आपल्याला. मग तो जो हँडकरचीफ आहे तो सन घेऊन फिरायला गेला, म्हणजे परत बाहेर गेला, त्याला चांगलं वाटायला लागलं तर. आणि
तो जेव्हा आकाशामध्ये गेला तो हँडकरचीप घेऊन, तर ते कसं दिसू लागलं? ब्युटिफुल रेनबो अक्रॉस द स्काय, असा रेनबो दिसू लागला स्कायमध्ये. अँड द लिटल गर्ल गेज्ड आउट ऑफ द विंडो ॲट द रेनबो. जी एक लिटल गर्ल होती, आपण जसे पाहतो ना रेनबोला, कसे पाहतो आपण, तसं एका लिटल गर्लने त्या रेनबोला पाहिलं. ओके, आणि ती पाहतच राहिली. ओके. कारण की तो रेनबो म्हणजे ते जो रुमाल होता तो एवढा सुंदर दिसत होता आकाशामध्ये. ओके. शी वंडर्ड व्हाय इज द सन वेअरिंग अ कलरफुल हँडकरचिप टुडे. तिला थोडं आश्चर्य झालं की सनने असं कलरफुल हँडकरचिप का घातलं आहे आज. हर फेस लिट अप विथ जॉय, तिला आनंद झाला. शी वॉज हॅप्पी टू सी द सन शायनिंग अँड चिअरफुल अगेन. तिला चांगलं वाटलं सनशाईन म्हणजे सनला असं शाईन करताना पाहून चिअरफुल वाटलं तिला, आनंदी झाली ती. ओके. सो हे आहे ना, हे आपलं काय आहे, हे न्यू वर्ड्स आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. तर मॉरल काय ह्या स्टोरीचं? वी शूड टेक केअर ऑफ अवर हेल्थ अँड हेल्प अदर्स वेन दे आर सिक. म्हणजे काय, आपण पण काळजी घ्यायला पाहिजे कुणी आजारी असेल त्याचं. ओके. रीड अलाउड अँड सर्कल मल्टीसिलॅबिक वर्ड्स. सो गाईज, डू यू नो what is the syllable? Okay, what is the multisyllabic words? Okay, let's see. Syllable means more than one syllable, means sound part. Okay, syllable is a part of word that you say in one beat or one breath. म्हणजे असा वर्ड आहे, सपोज आता एक वर्ड आहे इट, ॲट, आपण एकाच बीटमध्ये म्हणतोय त्याला, एकाच ब्रेथमध्ये, एकाच श्वासामध्ये त्याला म्हणतोय आपण. ओके. गेज, एकच म्हणजे एकाच साऊंडमध्ये आपण म्हणतोय. पाहता एक पहा तुम्ही, कॅल्क्युलेटर, हे 4 साऊंड झाले. कॅल्क्युलेटर. ओके, हे 4-5 साऊंड झाले, म्हणजे 4-5 बीट झाले. ओके. तर हे सिलॅबिक काउंट झाला त्याचा, 4 सिलॅबिक काउंट झाला. ओके. त्याला आपण सिलॅबल म्हणतो की साऊंड किती पार्टमध्ये तो म्हटला गेला आहे. जसं आता इथे पहा तुम्ही, हँड क चिप, हँड क चिप, हँड क चिप, आपण ह्याचं 3 काउंटमध्ये बोललो त्याला. ओके, 3 साऊंड आले ना आपल्या, तुम्ही बोलून पहा. हँड क चिप एकाच बीटमध्ये नाही म्हणू शकत आपण, मग त्याला आपण काय म्हणतो, सिलॅबिक काउंट. ड्रिझली, ड्रिझली 2 सिलॅबिक काउंट झाला, 2 पार्टमध्ये बोललो आपण. वेन कोट, वेन कोट, वेन कोट. शिवरिंग, शिवरिंग. लाइटनिंग, लाइटनिंग 2 साऊंडमध्ये. थंडर. ओके. हे कफ, कफ एकच साऊंड आला. कॉट, कॉट एकच साऊंड. स्नीज एकच साऊंड. ओके, समजलं. सिलॅबिक वर्ड्स काय असतात, सिलॅबल कशाला म्हणतो आपण. ओके, साऊंड पार्ट लक्षात घ्यायचा केव्हाही. ओके, 2 साऊंड पार्टमध्ये आलं तर त्याचे सिलॅबिक काउंट 2. ओके. आता कॅल्क्युलेटर 5 सिलॅबिकमध्ये येतात. ओके. आता फॅमिली 3 सिलॅबिक काउंट आले, फॅमिली. ओके. ओके, सो आपण पाहिलं सिलॅबिक काउंट. Give the minute details of story with the help of following points. The sun got wet because sun का ओला झाला. He was caught in the rain without an umbrella or raincoat. त्याच्याजवळ ना umbrella होता ना raincoat होता, त्यामुळे तो भिजला गेला. ओके. Sister Tara brewed a warm काढा for the sun to soothe his aching throat and make him feel better. टेराने काढा दिला ना. ओके. द लिटल गर्ल वॉज हॅप्पी. ती गर्ल का हॅप्पी होती, का तिने काय पाहिलं, रेनबो पाहिला, आणि तिला काय वाटलं, सी द सन शायनिंग अँड चिअरफुल अगेन. सन परत शाईन करू लागला. ओके.
आता फोर्थ क्वेश्चन काय आहे, राईट ड्रॉ वन थिंग यू लाईक अँड वन थिंग यू डिसलाईक व्हेन इट रेन्स. जेव्हा पाऊस येतो ना, तुम्हाला कोणती गोष्ट आवडते आणि कोणती गोष्ट आवडत नाही, तुम्हाला हे सांगायचं आहे. तर मी हे इथे एक एक्झाम्पल दिलं आहे. काय आवडतं तुम्हाला? प्लेइंग इन द रेन, पावसामध्ये खेळायला, बरोबर? मेकिंग पेपर बोट, पेपर बोट बनवता ना तुम्ही पण? येस. आणि काय आवडत नाही तुम्हाला? गेटिंग वेट, भिजलेलं, मडी रोड्स, चिखली रस्त्या. ओके, हे आवडत नाही. बरोबर? आता फिफ्थ क्वेश्चन काय आहे ना, तुम्हाला ते ड्रॉ करायचं आहे. फिफ्थ क्वेश्चनमध्ये एक मॅप ड्रॉ करायचा आहे तुम्हाला. ओके, ऑफ युअर क्लासरूम, तुमच्या क्लासरूमचा. आणि त्यामध्ये 4 मेन डायरेक्शन दाखवायचं आहे. डायरेक्शन म्हणजे काय असतं? आपले नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ ह्या डायरेक्शन असतात. ओके, ते तुम्हाला दाखवायचे की तुमच्या क्लासरूममध्ये कोणती नॉर्थ डायरेक्शन आहे, कोणती साऊथ डायरेक्शन आहे. ओके, ईस्ट, वेस्ट कोणती आहे ते दाखवायचे. ओके, हे 6 आणि 7 क्वेश्चन्स आपण घेतलेले आहे हे इथे. ओके, आणि हा 7 क्वेश्चन्स. ओके, या 7 क्वेश्चनमध्ये तुम्हाला स्टोरी बनवायची आहे. ओके, जसं मी इथे द फ्रेंडली स्काय. ओके, स्कायवर बनवलं आहे तसं. ओके, सो आय होप गाईज तुम्हाला आवडली असेल. सो नक्की शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. ओके, आणि लाईक नक्की. ओके, सो थँक यू गाईज. कीप लर्निंग.